सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 2 फेब्रुवारी रोजी रविवार रोजी वसंत पंचमी आलेली आहे. बघा, उद्या चतुर्थी आणि पंचमी या 2 तिथी एकत्र आलेले आहे. ज्ञान पंचमी तसंच वसंत पंचमी या दिवसाला या नावाने सुद्धा ओळखलं जातं. चतुर्थी आणि पंचमी दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने सोन्यासारखा दिवस आहे. आपल्या गणरायाची, गणपती बाप्पाची आज तर आपण गणेश जयंतीच्या दिवशी सेवा करतच आहोत. उद्या सुद्धा काही राहिली असेल तुमच्याकडून सेवा, माझ्या काही मैत्रिणींना 4-5 दिवस असतील सेवा नसल झाली, महिलांनो उद्या जरी सेवा केली तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची, उद्या चतुर्थी तिथी आणि पंचमी तिथी या 2 तिथी बऱ्याच वर्षांनी अशा 2 तिथी एकत्र जुळून आलेल्या आहे. म्हणजे बघा, आपल्या गणपती बाप्पाची तर सेवा आपल्या हातून घडेल, माता सरस्वतीची, माता महालक्ष्मीची या तिन्ही देवांची सेवा जर ज्या घरात होईल वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे चतुर्थी आणि पंचमी या तिथीला आपल्या घरात या देवी देवतांची सेवा जरूर करा. बघा, इतके सोन्यासारखे दिवस येतील. आता वसंत पंचमीला प्रत्येक आईने या दिवशी मुलांसाठी असे उपाय करावे, मुलांचा सर्वांगीण विकास होईल, बुद्धी वाढेल, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल. जी मुलं अभ्यास करताना टाळाटाळ करतात, कंटाळा करतात, काही केल्या त्यांच्या लक्षात राहत नाही, वेगळ्याच दिशेला मुलं भरकटत जातात, अशा वेळी आईने वसंत पंचमीच्या दिवशी काही विशेष सेवा उपाय नक्की करावे. तर मुलांचा भरभरून म्हणजे विकास होईल तुमच्या मुलांचा आणि भरभरून प्रगती होईल. आता समजा तुमची मुलं मोठी आहे, परगावाला राहतात. प्रत्येक आईवडिलांना आपल्या लेकराबाळांची काळजी असते, चिंता असते. मुलं नोकरी करत असतील, शिक्षण घ्यायला परगावी गेलेले असतील, परदेशात सुद्धा काही मुलं शिक्षण घेण्यासाठी जातात. प्रत्येक आईवडिलांना ही चिंता असते. मग अशा वेळी वसंत पंचमीच्या दिवशी जर आईने घरातल्या घरात साधे सोपे माता सरस्वतीचे काही उपाय सेवा केल्या तर 100 नाही 1000% सांगते, माता सरस्वती आपल्या लेकरांचा भरभरून विकास करते, प्रगती होऊ देते, त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे नक्कीच दूर करते. तर उद्या वसंत पंचमीचा दिवस आहे. चतुर्थी आणि पंचमी तिथी एकत्र आलेली आहे. शुभ दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. तुम्हाला काही शुभ सुरुवात करायची असेल तर उद्या खूप छान दिवस आहे. तर वसंत पंचमी ह्याच दिवशी माता सरस्वती विद्येची, ज्ञानाची देवी ब्रह्मांच्या मुखातून प्रकट झाली असे म्हणतात. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा करावी. या दिवशी मुलांना आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. मुलं लहान असो मोठी असो तरी पण आईने आपल्या लेकरांना पिवळ्या रंगाचेच कपडे घालायचे आहे. बघा, आपण संक्रांत देवीने ज्या वर्षी संक्रांत देवी जे वस्त्र परिधान करते तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करत असतो. आपण जरी संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य केला तरी पण वसंत पंचमीला आवर्जून आपल्या लेकरा बाळांना पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. महिलांनो, तुमच्याकडे साडी असेल, ड्रेस असेल तर मुलांबरोबर तुम्ही सुद्धा पिवळा रंग अवश्य परिधान करा आणि माता सरस्वतीची पिवळा रंग परिधान करून सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. भाग्य तेजस्वी होईल. मुलं शिक्षण घेत असेल, नोकरी करत असतील, सोन्यासारखी रात्रंदिवस आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होणार आहे. हे छोटे मोठे उपाय सेवा करून आपल्या आयुष्यात भरपूर बदल होत असतात. तुम्ही जर या गोष्टी मानता तर अवश्य पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, मुलांना सुद्धा परिधान करा आणि तुमच्याकडे असतील तर तुम्ही पण परिधान करा. आणि ज्ञानाची देवी माता सरस्वतीची आपल्याला साजरं संगीत या दिवशी पूजा करायची आहे. तर आपलं बघा 1 तारखेला गणपती बाप्पा सुद्धा आलेले आहे आणि या दिवशी चतुर्थी तिथी सुद्धा आहे. आधी आपल्या रिद्धी सिद्धीचे देवता आपल्या गणपती बाप्पाची सेवा करा, पूजा करा आणि मग ज्ञानाची देवती आपल्या माता सरस्वतीची, माता लक्ष्मीची आपल्याला छान अशी देवघरात पूजा करायची आहे. या दिवशी आवश्यक लवकर उठायचं आहे आणि अंघोळ झाल्यानंतर आपल्या सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ्य द्यायचा आहे
महिलांनो, आवश्यक तोडकी मोडकी का सेवा होईना आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे. आंघोळ झाली की छोटासा तांब्या पेला भरून द्या मुलांकडं आणि सूर्यनारायणाला जसं देतील पाणी तसं, पण मुलांकडून सूर्यनारायणाला अर्घ जरूर देऊन घ्या. तोडकी मोडकी सेवा सुद्धा आपल्या देवांना खूप प्रसन्न करते. आवश्यक हा सुद्धा उपाय करा. सूर्यनारायणाची पूजा करा, भाग्य तेजस्वी होतील मुलांचं. त्याचबरोबर लगेच देवघरात आपल्या देवी देवतांना दुधाने अभिषेक घालायचा आहे. बघा, आपले लेकरं लहान असो मोठी असो आपल्या आईला खूप प्रिय असतात. म्हणून या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी गाईचं दूध घेऊन या आणि त्या दुधाने तापवू नका दूध, त्याआधी थोडंसं दूध देवांसाठी काढून घ्यायचं आहे आणि त्या दुधाने आपल्या गणपती बाप्पा असेल, तुमच्याकडं जे देवी देवता असेल, शिवपिंडी असेल, बाळकृष्ण असेल, विठ्ठल रुक्मिणी, आपल्या माता लक्ष्मीची मूर्ती असेल, अन्नपूर्णा देवी, म्हणजे सर्व देवी देवतांना या दिवशी आधी साध्या पाण्याने, मग दुधाने, नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि नंतर तांदळाच्या राशीवर आपल्या देवी देवतांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पा असेल तर तांदळाच्या राशीवर स्थापन करा आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या मोठ्या डब्यात तुम्ही ज्यात तांदूळ भरून ठेवता त्यात जरी टाकून दिले तरीही चालेल. एक अखंड दिवा आपल्या देवघरात नक्की चालू ठेवा महिलांनो. या दिवशी वसंत पंचमीचा खूप मोठा दिवस आहे. आपल्या लेकरा बाळांसाठी तरी खूप मोठाच दिवस असतो. म्हणून या दिवशी एक अखंड दिवा चालूच ठेवा आणि त्या दिव्यात एखादा कापूरची वडी, भीमसेन कापूरचा तुकडा टाकून ठेवा आणि 2 अख्ख्या लवंगा चांगल्या बघून घ्या फुलाच्या आणि त्या 2 लवंगा टाकून ठेवा. या 2 वस्तू आपल्या मुख्य जो दीपक आपण लावतो देव्हाऱ्यात त्या दिव्यात, मग पितळाचा असू दे, स्टीलचा असू दे दिवा किंवा मातीची पंती, जो दिवा तुम्ही रोज लावतात देवघरात त्या दिव्यात थोडीशी कापूरची वडी आणि 2 लवंगा जरूर टाकून ठेवायच्या आहे. ह्या दिवशी मुलांचे अन्नप्राशन सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या लहान लेकरांचे तुम्हाला अन्नप्राशन करायचे असेल तर तुम्ही आवश्यक करू शकता. बोरनान करायचे असतील तुम्हाला, शुभ दिवस आहे, कुठल्याही कामाची शुभ सुरुवात करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल, घरात सत्यनारायणाची महापूजा करायची असेल, काही देवी देवतांची स्थापना करायची असेल, घरात गाडी घ्यायची असेल नवीन, अतिशय सोन्यासारखा दिवस आहे. वसंत पंचमीचा दिवस आहे. चतुर्थी आणि पंचमी एकत्र आलेली आहे. बघा, कुठल्याही शुभ कामाची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता. अगदी लग्नाची बोलणी वगैरे करायची असेल तुम्हाला, कुठंच बघू नका, छान दिवस आहे. सर्व शुभ कामं या दिवशी अगदी शुभच ठरणार आहे. आता या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर, मुलं लहान असो मोठी असो, आईने उपाय जरूर करा. मुलं जरी नसेल बसत तरी त्यांना जवळ बसवून प्रेमाने सांगा. आपण मारून मुटकून पोरं नाही बसत, प्रेमाने सांगून लेकरं जास्त ऐकतात. म्हणून जवळ बसवा, शांत त्यांना नीट समजवा आणि उपाय जरूर करून घ्या. प्रेमाने सांगितलं तर मुलं 100% नक्कीच ऐकतात. म्हणून मुलांच्या जिभेवर तुम्हाला मदाने हे एक अक्षर लिहायचं आहे. एम हा अक्षर म्हणजे माता सरस्वतीचा हा बीज मंत्र आहे. ज्ञान, ऐश्वर्य, बुद्धी देणारा हा मंत्र आहे. सर्वात मोठा बुद्धी देणारा मंत्र असेल तर तो सरस्वती मातेचा बीज मंत्र, तो म्हणजे एम. एडक्याचा प्रत्येकाला माहिती आहे, आपण लिहितो वाचतो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एम हा बीज मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही यूट्यूबवर बघून घ्या कसा बीज मंत्र आहे माता सरस्वतीचा, आणि तो बीज मंत्र आपल्याला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे. तर काय करायचं महिलांनो, मूल लहान असो मोठी असो, आईने करंगळी शेजारील बोट म्हणजे उजव्या हाताचा करंगळी शेजारील बोट अनामिकेने मुलांच्या जिभेवर हा मंत्र अक्षर लिहायचा आहे. एखाद्या वाटीत चांगलं मध घ्यायचं आहे आणि मधामध्ये ते बोट बुडवून घ्यायचं आणि मुलांच्या जिभेवर एम हा अक्षर म्हणजे सरस्वती मातेचा हा बीज मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. आता मुलं बोटाने वगैरे लिहू देत नसेल तर तुमच्याकडं मोरपीस असेल, मोरपिसाच्या काडीने सुद्धा किंवा
किंवा तुम्ही आपण डाळिंबाची काडी असेल तुमच्याकडं, डाळिंबाच्या काडीने सुद्धा तुम्ही सोन्याच्या चांदीच्या काडीने सुद्धा हा मंत्र लिहिला जातो. आता प्रत्येकाच्याच घरी सोन्याची चांदीची काडी काठी नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, मोरपिसाची दांडी, मोरपीस तर सगळ्यांकडं असतो, नसेल 10 रुपयाचा घेऊन या आणि मोरपिसाच्या काडीने मागच्या बाजूच्या काडीने त्याने जरी लिहिला, किंवा तुमच्या घराजवळ डाळिंबाचं झाड असेल तर अतिशय उत्तम, ती डाळिंबाची छोटीशी काडी घेऊन या, स्वच्छ धुवून घ्या, एखाद्या वाटीत मध काढून घ्या आणि मुलांना जवळ बसवा प्रेमाने, आणि मुलांच्या जिभेवर तुम्हाला 1 मिनिट पण लागणार नाही. माता सरस्वतीचं स्मरण करा, प्रार्थना करा की माझ्या मुलांची वाणी इतकी छान असू दे, इतकी प्रगती होऊ दे, माझ्या लेकरा बाळांची दिवस रात्र सोन्यासारखी प्रगती होऊ दे, ही मनात आशा हे करायची, प्रार्थना करायची. आणि मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हे अक्षर, माता सरस्वतीचा बीज मंत्र काढायचा आहे. मग तुम्ही कशाने पण काढू शकता, नसेल काही आईच्या बोटाने काढलं तरीही चालेल. किंवा तुम्हाला आता हे पण मुलं करू देत नसतील तर मग काय करायचं, मुलं जवळ बसत नसतील, मग काय करायचं, एक पेला भरून, लहानसा पेला भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे महिलांनो, पाणी प्यायचं घ्यायचं आहे. आणि ते पाणी तुम्ही एखादी अगरबत्ती वगैरे लावून देवघराजवळ जरी बसलात तरीही चालेल, ते पाणी घ्यायचं आणि त्यावर तुम्ही आधी स्वच्छ हात वगैरे धुवून घ्यायचे आणि त्या पाण्यावर तुम्हाला 11 वेळा हा मंत्र पाण्यावर लिहायचा आहे. पाण्यावर एम एम हा अक्षर, हा बीज मंत्र माता सरस्वतीचा पाण्यावर लिहायचा आहे. किमान 11 वेळा, जास्त लिहायचा असेल लिहू शकता, 21 वेळा, 51, 108 वेळा, पण नाही जमलं किमान 11 वेळा तरी लिहा. म्हणजे वसंत पंचमीला जी आई ही सेवा करते, पाण्यावर जरी ही सेवा केली, तुम्ही हे अक्षर पाण्यावर जरी लिहिलं तरी 1000% माता सरस्वतीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि मुलांना भरभरून कृपा आशीर्वाद मिळेल. म्हणून नंतर काय करायचं, हे पाणी मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. आईने आधी एम हे अक्षर त्या पाण्यावर लिहायचं 11 वेळा, किमान 11 वेळा, आणि ते पवित्र पाणी, माता सरस्वतीचा आशीर्वाद आहे हे पवित्र पाणी, म्हणजे ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. मुलं 2 असतील, अर्ध पाणी दिलं तुम्ही तरीही चालेल, बाकीचं पाणी तुम्ही माठात टाकून दिलं, सगळ्यांनी पिलं तरीही काही हरकत नाही. छोटासा पेला भरून पाणी घ्या आणि ते मुलांना, हे पवित्र तीर्थ प्रत्येक आईने नक्की प्यायला द्यायचं आहे. आता तुमच्या मुलांना कळत असेल, ते जवळ बसून त्यांना उपाय सेवा करायला आवडत असेल तर काय करायचं महिलांनो, मुलं माती असतात, आपण जशी घडवू ना तसेच घडत असतात. जसे आई वडील त्यांना वळण लावतात, जसे सेवा करून घेतात देवी देवतांची, जशी आपल्या घरातील परंपरा आपण जर मुलांना शिकवली तर पुढची पिढीसुद्धा शिकत असते. म्हणून हे छोटे मोठे उपाय, सण वार तिथी आपण जर जपल्या ना तर आपली मुलं खरंच पुढं जाऊन जपत असतात. तर मग काय करायचं, वसंत पंचमीच्या दिवशी हे उपाय तर करायचे. मग एका ताटात थोडेसे तांदूळ पसरवून ठेवा महिलांनो, आणि मुलांच्या हातून एम हे बीज मंत्र काढून नक्की घ्या. किंवा तुमच्या मुलांना जर एम काढल्यानंतर अजून अक्षरं काढायला आवडत असेल तर तुम्ही ओम काढून घ्या, त्यांच्याकडून श्री काढून घ्या. हे अक्षर काढायला सुद्धा मुलांना खूप आवडतं. बघा, वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या हातून सुद्धा तांदळावर जर ही सेवा घडली तर खरंच सांगते, माता सरस्वती खूप खूप भरभरून आशीर्वाद देते. गणपती बाप्पाचा अखंड आशीर्वाद राहतो. मग त्या मुलाबाळांना कशालाच कधी कमी राहत नाही. मग ते शिक्षण घेऊ दे, नोकरी घेऊ दे, त्यांची दिवस रात्र प्रगती होत राहते. म्हणून मुलांकडून सुद्धा ताटात तांदूळ पसरवून घ्या थोडेसे, आणि त्यावर हे अक्षर एम ओम श्री हे अक्षर नक्की लिहून घ्यायचे आहे. माता सरस्वतीचा आशीर्वाद मुलांना भरभरून मिळतो, मुलं प्रगतिशील होतात. मुलांनी या दिवशी आईने घरात सुद्धा काही उपाय नक्की करायचे आहे. आता मुलांना दृष्ट लागलेली असेल, तुम्हाला जर वाटत असेल मुलं खूप आळस करतात, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, तर काय करायचं आहे, वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण दृष्ट काढली
तर लगेच दृष्ट नष्ट होते, दूर होते। या दिवशी संध्याकाळी हा उपाय महिलांनो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे, सकाळी करू नका। तर या दिवशी संध्याकाळी थोडासा कापूर जाळायचा आहे आणि त्यावर थोडीशी पिवळी मोहरी टाकून संपूर्ण घरात हा धूप फिरवायचा आहे। त्यात 2 लवंग पण टाकून द्यायचा आहे। खूप फरक जाणवेल तुम्हाला। संध्याकाळी दारात उभं राहून आईने चिमूटभर मोहरी हातात घेऊन मनातील इच्छा बोला। कुणी शत्रू त्रास देत असेल, पितृदोष असेल, सर्व बोलून घ्यायचे। शत्रूचं नाव घेऊन ओम बगलाय नमः, ओम बगलाय नमः हा मंत्र म्हणा आणि हातातील मोहरी घराबाहेर फेकून द्यायची आहे। आता तुम्हाला जर मुलांवरून जरी मोहरी उतरवून टाकायची असेल, मीठ मोहरी, तरी तुम्ही उतरवून टाकू शकता। संध्याकाळीच आपल्याला हे उपाय करायचे आहे। बरोबर 6:30-7 वाजले की संध्याकाळी कापूर जाळा भीमसेन, त्यावर थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे आणि 2 लवंगा। संपूर्ण घरात हा धूर पसरवायचा आणि तेव्हा संध्याकाळी चिमूटभर पिवळी मोहरी हातात घ्यायची आणि आपल्या मुख्य दारावरून ती 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे। तुम्हाला कोणी शत्रू त्रास देत असेल, पितृदोष असेल, तुम्हाला काय बोलायचं बोलून घ्या, नाहीतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा, नाहीतर ओम बगलाय नमः, ओम बगलाय नमः हा मंत्र म्हणा आणि हातातील मोहरी घराबाहेर टाकून द्यायची आहे। कृपया काळजी घ्या, कोणाच्या पायाशी येणार नाही अशा कोपऱ्याला टाकून द्यायची आहे। मुलांची पहिली गुरु, सोबती, मैत्रीण आईच असते, म्हणून मुलांसाठी जे काही उपाय ते आईनेच करायचे असतात। या दिवशी मुलांकडून वहीवर सुद्धा एक चांगली वही घ्या कोरी आणि त्यावर सरस्वती मुलांकडून अवश्य काढून घ्या। महिलांनो, तुमची मुलं लहान असतील, आधी तुम्ही काढून दाखवा, मग मुलं बघा कशी गिरवतील, छान अशी सरस्वती नक्कीच काढतील। त्या सरस्वतीची हळदी, कुंकू, फुलं वाहून आपल्या देवघरात छान पूजा करा। दिवस रात्र राहू द्या ती वही आणि मग दुसऱ्या दिवशी मुलांना ती वही वापरायला द्या। बघा दिवस रात्र मुलांची नक्कीच प्रगती होईल। वसंत पंचमीला फुलं म्हणजे तुमच्या अंगणात, दारात किंवा कुंडीत वगैरे घराच्या खिडकीत फुलं लावलेली असतील, फूल झाडं, तर फुलं अजिबात तोडू नका। तुळस असेल, तुळस तोडू नका, फुलं तोडू नका, बहरू द्या। या दिवशी घरात माता सरस्वती बरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। बघा चतुर्थी आणि पंचमी एकत्र आहे। गणपती बाप्पाची तर सेवा नक्कीच करा, माता सरस्वतीची आपण सेवा करणार आहोत। त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा या दिवशी आपल्याला, तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल, माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल, तुमच्याकडे फोटो असेल, किमान 11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हा मंत्र जपत देवी आईला पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चनची सेवा नक्की करायची आहे। महालक्ष्मी अष्टक म्हणता आलं तुम्हाला, 1 वेळा म्हणा, 8 वेळा म्हणा, 16 वेळा ही सुद्धा सेवा नक्की करायची आहे। झालंच तर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा पठण करून घ्या। म्हणजे जेवढी सेवा होईल ना, मी काही म्हणत नाही एवढेच करा आणि तेवढंच करा। गणपती बाप्पाची सेवा करा, आपल्या माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची, श्रीहरी विष्णूंची, जेवढी देवी देवतांची सेवा होईल ना, तुमच्या देवघरात जेवढे देव असतील त्यांची सेवा नक्कीच करायची आहे। आता तुमची मुलं खूप चिडचिड करतात, काही ना काही त्यांना आजारपण येतं, खूप म्हणजे त्यांच्या मागे खूप त्रास असेल किंवा शत्रू त्रास देत असतील, कुणी ना कुणी येऊन गेलं तुमच्याकडं की मुलांना नजरबाधा होत असेल, मुलं लहान असो मोठी असो, काय करायचं, तुमचे मुलं जर सेपरेट रूममध्ये झोपत असतील किंवा तुमच्या जवळच झोपत असतील, एक मातीची पंती घ्यायची आहे महिलांनो, किंवा काचेचा छोटासा बाऊल घ्यायचा आहे। त्यात तुम्हाला खडं मीठ, चांगलं मूठभर खडं मीठ भरून घ्या आणि त्यावर 2 भीमसेन कापूर वडी त्यावर ठेवून घ्यायचा आहे। त्यावर एखादा तुरटीचा खडा ठेवायचा आहे तुम्हाला। या तिन्ही वस्तू त्या बाऊलमध्ये किंवा मातीच्या पंतीत ठेवायच्या आहे आणि तुमच्या घराच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला या 4 वाट्या ठेवून द्यायच्या आहे। मातीच्या 4 पंत्या घेतल्या आणि त्यात ह्या 3 वस्तू ठेवल्या, खडं मीठ, भीमसेन कापूर आणि तुरटीचा 1 खडा। तुरटी नकारात्मकता दूर करते आणि मीठ आणि भीमसेन कापूर आपल्या लेकरा बाळांना, आपल्या घराला
कधीच कुणाची नजरबाधा होऊ देत नाही. लागलेली नजरबाधासुद्धा त्या सुगंधाने, वासाने, त्यांच्या प्रभावाने नष्ट होते. घराच्या उंबरठ्यावर सुद्धा कुणाची वाईट शक्ती, नजरबाधा, शत्रुदोष होऊ शकत नाही. म्हणून महिलांनो, वसंत पंचमीच्या दिवशी या 4 वाट्या तयार करा आणि प्रत्येक रूममध्ये किंवा घराच्या 4ही दिशांना नक्की ठेवून द्या. तुमच्या लेकरा बाळांची काळजी करायची गरजच नाही. कधीच तुमच्या मुलाबाळांना कधी दृष्ट लागणार नाही. रात्री पहाटे रडरड करत असतील, दचकून उठत असतील, हे सुद्धा त्रास दूर होऊन जातील. म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. नक्की सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही केव्हाही करू शकता. 15 दिवसांनी, 8 दिवसांनी ते मीठ वगैरे वाहत्या पाण्यात टाकून द्या. वाट्या स्वच्छ धुवा. पुन्हा तोच उपाय नेहमी करत जा. बघा घरात किती सुख, शांती नक्कीच येईल. तर वसंत पंचमीचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर